कालपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो जनसंवाद दौरा सुरू आहे त्या दौऱ्याचाच हा एक भाग असून काल सकाळपासून त्यांनी लातूरला सुरुवात केली, जो धाराशिव लोकसभेचा भाग लातूरमध्ये येतो, आणि आज ते तुळजापूरला पोहोचलेले आहेत. अनेक ठिकाणी लोकांनी रस्त्यावर उतरून त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं, प्रचंड स्वागत. म्हणजे किमान 40 ते 50 ठिकाणी नियोजित ठिकाणी जे थांबण्याच्या जागा नव्हत्या तिथेही लोकांनी त्यांना थांबवलं आणि त्यांचं प्रचंड स्वागत केलं. सभा झाल्या, सभा भर उन्हात झाल्या, रात्री झाल्या, लोक थांबून राहिले. आताही आम्ही पुढे जात आहोत. मराठवाडाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मागे ठामपणे उभा आहे. आणि काही आमच्यातले चोर आणि लफंगे हे जरी आमिषाला बळी पडून किंवा घाबरून पळून गेले असले तरी या मराठवाड्यातला शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी हे शिवसेनेच्याच मागे उभे आहेत. आणि हेच कडवट शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन जाते. जे चोर मंडळ आमच्यातून निघून गेलं आहे त्या चोर मंडळासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा आपले निर्देश, आपल्या शंका या लोकांसमोर आणल्यात, देशासमोर आणल्यात. काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा, तर लवादानं जो अन्याय केला आमच्यावर, म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं. घटनेच्या 10व्या शेड्यूलनुसार जो पक्षांतर बंदी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होतं. पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं. इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच, विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेना ही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं. त्याविरोधात केलेल्या याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सरन्यायाधीश यांनी सांगितलं आहे हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे. विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही, पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही. पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरतो. पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला, कारण त्यांच्यावर दबाव होता. हा जो लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः 10 पक्षांतरे केलेली आहेत. ते कधी शिवसेनेमध्ये होते, कधी राष्ट्रवादीमध्ये होते, कधी अन्य कुठल्या पक्षात होते, आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले. या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर दिसत आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून आशा आहे की लवादानं कोणताही निकाल दिला असला चोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहेत. आणि त्याच आशेच्या किरणांच्या संदर्भात आम्ही इतके आशावादी आहोत, फक्त वेळ काढूपणा नको. चोर मंडळाचे जे वकील आहेत ते रोज नवीन मुद्दा आणत आहेत. भंपक खोटेपणा त्यांच्या त्या मुद्द्यांमध्ये असतो.
खरं म्हणजे सुनावणी संपलेली असून फक्त निकाल द्यायचा आहे, हे असतानासुद्धा नवीन मुद्दे आणण्याची काही कारण नाही. काल काय म्हणे त्यांच्या वकिलाने सांगितलं की उद्धव ठाकरे यांच्या वतीनं बनावट कागदपत्र समोर आणली. कोणती बनावट कागदपत्र? काय शिवसेना ही बनावट आहे? काय बाळासाहेब ठाकरे बनावट आहेत? त्यांनी स्थापन केलेली शिवसेना बनावट आहे? हे बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्वच मान्य करत नाहीत. हाच बनावटपणा आहे या लोकांचा. आणि आम्ही लढू. आमची लढाई उत्तम चाललेली आहे. ती लढाई न्यायालयात आणि जनतेच्या न्यायालयात अशा दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे ही लढाई लढत आहेत आणि विजय आमचा होईल. बोला. काल रामदास कदम म्हणताय कोण? रामदास कदम सोडून द्या. भाजप गळा कापतं केसांना, नेमकं कशी स्ट्रॅटेजी काय आहे भाजपची गळा? आता त्यांचा गळा कापताय तर त्यांच्या गळ्यावर तर आम्ही कशाला गळा काढू? सर, रामदास कदमांच्या मुलाची काल प्रदूषण मंडळाच्या पदीभरणी झाली. नियम असा आहे की 25 वर्षाचा असेल तर ती निवड झाली पाहिजे, परंतु बघा, या सरकारमध्ये सर्वच गोष्टी बेकायदेशीर घटनाबाह्य होत आहेत. पूर्ण बेकायदेशीर आणि घटनाबाह्य होत आहेत. त्याच्यामुळे आता ज्या घटनाबाह्य गोष्टी सुरू आहेत त्याच्यावर न्यायालय निर्णय घेईल. साहेब, काल उद्धव साहेबांनी ऑफर दिली गडकरी साहेबांना की महाविकास आघाडीत या आणि उभा राहा. त्याच्यानंतर बावनकुळे असं म्हणतात की गडकरींना भारतीय जनता पार्टीत तिकीट दिलं आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून येईल. बावनकुळेंनी स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते. आपल्याला माहीत असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरीसारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे. मुनगंटीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्या जागा वाटपावरून थोडंसं वाकवीत दिसतं आहे. नेमकं महायुतीत मला त्यांच्या जागा वाटतात हे बनावट लोक आहेत, चोर आणि लफंगे आहेत. त्याच्यामुळे ह्यांच्याशी जसं पोलीस चोराशी वागतो तसंच भारतीय जनता पक्ष या चोरांशी वागणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. बाळासाहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे. जोपर्यंत तो निर्णय होत नाही, बघा, वंचित बहुजन आघाडीबरोबर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वतः वंचितसुद्धा महाविकास आघाडीचा घटक आहे. अधिकृतपणे ते आमचे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही एकत्र चर्चा करतो, आम्ही एकत्र निर्णय घेतो. 2 दिवसापूर्वी स्वतः बाळासाहेब आंबेडकर या बैठकीस उपस्थित होते. आता एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात. आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची. आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो. ही लोकशाही आहे. आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही, आपण चर्चा करू. आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते आघाडीचं की प्रत्येक गोष्ट उघड करावी, लोकांसमोर मांडावी. ते जास्त लोकशाहीवादी आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याही भूमिकेचं स्वागत करतो. अजित पवारांनी काल ट्विट केलं होतं, तसं मागे ट्विट केलं होतं की अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे आमदार आहेत आणि छगन भुजबळांनी म्हटलं होतं, परंतु शीर्ष नेत्यांनाच माहीत नाही की राष्ट्रवादीचे आमदार कुठे आहेत. बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखालचाच पक्ष आम्ही मानतो. तशी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आहे. अजित पवार कधी गेले महाराष्ट्राबाहेर? त्यांना विचारा एकदा. नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यात ते कधी जाऊन त्यांनी राजकारण केलं आहे का? आता त्यांच्यावरती लादलं आहे भारतीय जनता पक्षानं म्हणून ते करतायत. साहेब, काल शरद पवार साहेबांनी जो आहे ते सुनील शेळके आमदार जे आहेत त्यांना भाषणात एक थोडं खडसावली पण धमकीचा प्रकार दम दिला. दम दिला की वाट्याला जाऊन स्पष्ट बोला ना. वाट्याला जाऊन नका, माझ्या वाट्याला गेला तर हे होईल. म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धतीने धमक्याचं राजकारण. ही धमकी नसून हा इशारा आहे. आम्ही देतोय. काय म्हणाले पवार साहेब? ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात, ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार, आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं? कोणत्या भाषेत? ठीक आहे, तुम्ही गेलात ना, तुम्ही सुखानं नांदा. धमक्या, इशारे, पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले. माझं नाव शरद पवार आहे, जसं आम्ही म्हणतो. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात मी उद्धव ठाकरे आहे, आमच्या नादाला लागू नका. शेवटी सत्य, धर्म आणि खरेपणाला एक अहंकार असतो, तो असायलाच पाहिजे.
गुलाबराव पाटील असं म्हणतात की सत्तेपुढे शानपण चलत नाही आणि अभिमान वाटतोय की मी शिवसेनेतून बाहेर गेलो आणि विकास कामं त्यामुळे झाली. ठीक आहे, येणारी निवडणूक दाखवेल कोणाचं शहाणपण चालतं आणि कोणाचं काय चालतं, कळेल ना. हे सगळे खोकेवाले आमदार आहेत. या सगळ्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे. या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलेलं आहे. त्यांचं मन त्याला खातं आहे आणि म्हणून ते अशी भाषा करत आहेत. साहेब, शिवसेनेच्या वाटेला जागा किती येतील, काय कसा फॉर्म्युला? वाटायला कशाला, ही का आम्ही वाटा घ्यायला बसलो काय ते. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना आहे. बघा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार आहे, ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप होईल. आणि आमच्यामध्ये जागा वाटपात कोणते मतभेद नाहीत. एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत. असे तू 2, तू 4, तू 3, आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतो आहे. आमच्या जागा वाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही. महाराष्ट्रावरती अन्याय करणारा एखादा अमित शहा इथे येऊन आमचं दादागिरी करू शकत नाही. उद्धव ठाकरे इथे आहेत, माननीय शरद पवार आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर जे आहेत. आम्ही एकत्र बसतो आणि जागा वाटप करतो. 35 जागा ज्या आहेत त्या भाजपने लढवाव्यात असं संघ वर्तुळातल्या लोकांचं भाजपला. बघा, भाजपनं महाराष्ट्रामध्ये 50 जागा लढवाव्यात हा त्यांचा प्रश्न आहे, बरोबर आहे. आणि उरलेल्या ज्या 150 जागा आहेत त्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेने वाटून घ्याव्यात. इतके मोठे पक्ष आहेत ते 2, बापरे, या देशामध्ये असे पक्षच निर्माण झाले नाहीत. साहेब, सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की उद्धव अमित ठाकरे शहा असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे आणि यांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करायचे, शरद पवारांना सुप्रिया सुळे लागेल. त्याला कुठेतरी काल उद्धव साहेबांनी भाषणात उमरग्याच्या दिलं ना उत्तर. काल उद्धव साहेबांनी उत्तर दिलं आहे, शरद पवार साहेबांनी उत्तर दिलं आहे. पराभवाच्या भीतीतून अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर पडत आहेत. हा संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे. हा अमित शहाचा महाराष्ट्र नाही आहे किंवा हा नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र नाही आहे. हा महाराष्ट्र मराठी माणसानं 106 हौतात्म्य किंवा बलिदानं देऊन मिळवलेला हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे. इथे कोणाला मुख्यमंत्री करायचं हे अमित शहानी कदाचित 1 वर्षापूर्वी ठरवलं असेल, चोऱ्यामाऱ्या करून लोकांना नेमून, पण यापुढे त्यांना जमणार नाही. मी म्हणतो ना, मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे, हे अमित शहानी लक्षात ठेवावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.